लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर हे गाव मागील 8 दिवसापासून अंधारातच। संतप्त नागरिकांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्याला घातला घेराव। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथील मागील 8 ते 10 दिवसापासून विद्युत महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पिंपळगाव बाळापूर येथील नागरिकांसह शेतकरी राजाला आपल्या बैल जनावरांना पाणी पाजण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते। या तीव्र उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे बोरवेलचे पाणी काढण्यासाठी विद्युत महत्त्वाची आहे। पण मागील 8-10 दिवसापासून मेन लाईनची वाकून जमिनीला टेकल्यामुळे संतप्त नागरिक शेतकरी यांनी पूर्णा येथील महावितरण कंपनीचे अभियंता यांना घेराव घालून जाब विचारला। अभियंता यांनी 2 दिवसात तुम्हाला लाईट चालू करून देतो असं आश्वासन दिलं। त्यानंतर निराश हाताने शेतकरी राजा परत निघाला। शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना तर करावाच लागतो, पण आडमुठी धोरणांच्या अधिकाऱ्यांमुळे शेतकरी राजा हा दुहेरी संकटामध्ये सापडल्याचं चित्र पूर्णा ग्रामीण भागात दिसून येत आहे। की तुमची ज्यावेळेस तुम्हाला टार्गेट येते तुम्ही गावं बंद करता का नाही आणि वसुल्या करता। मग आज तुम्हाला लाईट नाही तर लाईटचं तुम्ही गांभीर्याने घ्याली का? मग तुम्हाला काय केलं पाहिजे? आम्ही सांगितलं ना काय केलं पाहिजे। मग सांगून व्हायला का प्रश्न हे सुटायला का? आज काम देणं आणि काम होणं याच्यातले फरक आहे सर। आणि तुम्ही जसे सेवा करायला तशी आम्ही समाजाची सेवा करणाऱ्यापैकीच आहे। आणि काय होते काय नाही हे आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, जास्त नसलं तरी। त्याच्यामुळं तुम्ही आमचा आज तुम्हाला काय याची मागणी काय? आज पोल द्या, पोल नेऊन आम्ही टाकतो आणि उद्या तुम्ही करून द्या। त्याच्यात असं नाही सर, आम्ही ज्या दिवशी परड आहे त्या दिवशी काय केलं ते खड्डा करायचं ट्रॅक्टर बनवलं। ट्रॅक्टर बनवून आम्ही सगळा एक तर त्याला खर्च केला। पुन्हा आम्हाला वाटलं ते जर पोल जमला तर बरोबर, पण ते पोल जमन झाला आहे तर त्या गोष्टीला झाली तर आज 5 दिवस झाले। मला सांगा, शेतामध्ये सगळे लोक राहतात, कुटुंबासहित राहतात, मग त्याला आज पाणी नाही। आणि त्याच्यातून पुन्हा गावातल्या गावठांचा टिक्की जवळला एका महिन्याला पुन्हा आम्ही उचलून देतोच। आमचा ते गावठांचा 5 दिवस झाला महिन्यात देतो आणि पुन्हा एक 5 दिवस झालं बंद आहे। पण तिथं पाहायला सुद्धा कोणी आलं त्या काल बोलणं झालं होतं, आजच माणसाने हे बोलणं होऊनच तुमचं बोलणं आज 5 दिवस झालं पाहिजे ना। हो ना, हा मगाशी सरपंच आज जर संध्याकाळी पाणी पडलं तर उद्याला तिथे काही जाणार नाही। आमचं म्हणणं तेच आहे, फक्त तुम्ही काय आज पोल द्या। हा दशरथ मगाशी जे पोलबद्दल बोललो होतो मी, काय झालं? MSCB पूर्णा या ठिकाणी आला, तुमची समस्या काय आहे? मागच्या 8 दिवसापासून आमची शेतीची जी लाईट आहे ती एक खांबा मोडल्यामुळं 8 दिवस झालं पूर्ण लाईट बंद आहे। जनावराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काही कुटुंब शेतात राहतात त्या याच्यात, तर त्यांनासुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि गावातून बैलगाडी नेऊन पाणी नेऊन त्यांचं ते रोजचं गुजराण करावं लागायली आणि त्याच्यामुळं खूप मेहनत करावं लागायली। त्यासाठी या ठिकाणी आम्ही या MSCBच्या कर्मचाऱ्यांचा सतत 8 दिवसापासून पाठपुरावा करीत आहोत, परंतु होला हो उत्तर आणि उद्या काय येईन म्हणून आम्ही सर्वजण गावकरी मिळून या ठिकाणी त्या पोलची मागणी करण्याकरता आलेले आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।